चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी त्रिशला मानकर @पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करते। आजपासून 10वीची परीक्षा सुरू होत आहे, तर 12वीची परीक्षा सुरू आहे। दरवर्षी कॉपीमुक्त परीक्षेची चर्चा होत असते, मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्रास कॉपी करण्याचं प्रकरण उजेडात आले आहे। 12वी परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरणी आतापर्यंत मोठी कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सुरू असलेल्या 12वी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचे प्रकरणे उघडकीस आली असून आतापर्यंत तब्बल 31 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। काही ठिकाणी संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत आणि विभागीय स्तरावर चौकशी सुरू आहे। तर 11 फेब्रुवारीपासून राज्यात सुमारे 15,08,352 विद्यार्थ्यांसाठी 12वीची परीक्षा सुरू झाली आहे। कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळाने कडक नियमावली लागू केली होती, मात्र सीसीटीव्ही सुविधा नसलेल्या सुमारे 52 परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे। आतापर्यंत परीक्षेत 209 गैरप्रकारांची नोंद झाली असून त्यापैकी 6 सामूहिक कॉपी प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे अमरावती विभागात सर्वाधिक 6 सामूहिक कॉपी प्रकरणे आढळली आहेत। याशिवाय नागपूर विभागात 34, लातूर विभागात 27, छत्रपती संभाजीनगर विभागात 32, मुंबई विभागात 90, नाशिक विभागात 26 आणि कोल्हापूर विभागात 5 गैरप्रकारांची नोंद झाली आहे। जळगाव विभागात एका परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकरणातील सहमती दर्शवणाऱ्या व संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। उत्तरपत्रिकांची तपासणी अधिक दक्षतेने करण्यात येत असून संशयास्पद प्रकरणांची स्वतंत्र चौकशी केली जात आहे। दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मंडळाकडून देण्यात आला आहे। सीसीटीव्ही नसलेली परीक्षा केंद्र का ठेवली गेली? निगराणी यंत्रणा नेमकी कुठे अपयशी ठरली? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर केवळ निलंबन पुरेसे आहे का, की त्यांच्यावर कायमस्वरूपी सेवाबंदी आणि कठोर फौजदारी कारवाई व्हायला हवी? दरवर्षी कॉपी प्रकरणे समोर येतात, तरी कॉपीमुक्त परीक्षेचा कायमस्वरूपी उपाय का होत नाही? हा प्रकार केवळ परीक्षा गैरप्रकार नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला गंभीर अन्याय आहे, असा आरोपही लावला जात आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? कॉपी करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी का? कमेंटमध्ये आपले मत नक्की नोंदवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि @पोस्ट मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।